निलांबरीचा आनंद फार काळ काय टिकत नाही. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर लक्ष्मी आणि श्रीनिवासचं भूमिपूजन असतं. ते चालू असताना वरद विनाकडे जातो आणि म्हणतो, आई मला खूप बोर होतं, त्यापेक्षा मी घरी राहिलो असतो तर बरं झालं असतं. ती बाळा होईल आता. तो ताई मोबाईल दे ना. खरं तर विना तयारच नसते, पण तो खूप हट्ट करतो. ती ठीक आहे, मोबाईल घे आणि मागे जाऊन बस. आता वरद पुन्हा येतो आणि विनाशी बोलायचा प्रयत्न करतो. विना म्हणते, थांब ना वरद. वरद जानूकडे जातो आणि म्हणतो, आत्तू संपतराव गाडे पाटील म्हणजे सिद्धू काकाचे बाबाच ना. ती हो, काय झालं. तो आता मोबाईल पुढे करतो तर न्यूज चालू असते. संपतराव गाडे पाटील, त्यांचा मुलगा सिद्धिराज गाडे पाटील आणि त्यांची सून भावना गाडे पाटील यांचा अपघात, हेलिकॉप्टर जळून खाक. हे जानू ऐकते आणि आई करायला लागते. विना म्हणते, जानू अगं काय झालं. जानू तिला मोबाईल देते. विना पण ऐकते आणि रडायला लागते आणि म्हणते, असं नाही होऊ शकत. तेवढ्यात ब्राह्मण म्हणतात, पूजा संपन्न झाली आहे, आता कुदळ मारा. पण विना रडताना बघून लक्ष्मी विचारते, काय झालं विना. विना म्हणते, आई हे बघा ना, बातम्यात काय सांगतायत. आता ऐकून तर लक्ष्मीला चक्करच येते. श्रीनिवास म्हणतो, स्वतःला सावर लक्ष्मी. काही लोक गाडी थांबवतात आणि समोर बघतात तर तिघांचे फोटो. त्यावर लिहिलेलं असतं, भावपूर्ण श्रद्धांजली. ते लोक म्हणतात, असं कसं झालं. अहो ह्या मॅडम खूप चांगलं काम करत होत्या. निलांबरीची एवढी गडबड झालेली असते की भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून ती सगळ्या सासूडमध्ये फोटो लावते आणि खाली येत म्हणते, टीव्ही तरी लावा. आजी म्हणते, कशाला टीव्ही पाहिजे. ती म्हणते, अहो बातम्या ऐकता येतील. आता इलेक्शन सुरू आहे, बघूया ना काय म्हणतात ते. आता टीव्ही लावतात आणि तीच न्यूज येते. संपतराव गाडे पाटील, सिद्धिराज गाडे पाटील आणि भावना गाडे पाटील यांच्या हेलिकॉप्टरला अपघात. आता तर आजीला काय करावं तेच कळत नाही. आजी म्हणते, नाही 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 नाही, असं नाही होऊ शकत. बंद करा हा टीव्ही. रेणू कोणते, अरे देवा हे काय झालं. आता आजी मात्र एवढी हायपर होते आणि म्हणते, नाही 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 माझं संपत. रेणुका म्हणते, हे मला म्हणाले होते मी परत येणार. ते आता फोन करायला लागते. निलंबरी म्हणते, अहो त्या काय करताय. आदिराज म्हणतो, आई ती म्हणते, सिद्धूला फोन कर, पहिले सिद्धूला फोन कर. तो आता फोन लावतो पण फोन काय लागत नाही. इकडे असं घडलेलं असतं, एक जणाला अटॅक आलेला असतो, त्यामुळे तातडीने हॉस्पिटलला घेऊन जायचं असतं आणि त्यालाही हेलिकॉप्टर लागत असतं. पण गाडे पाटील येणार म्हणून ते काय देत नाही आणि शेवटी तो माणूस म्हणतो, बघा आलेत गाडे पाटील. त्यामुळे माहित नसतं हेलिकॉप्टर त्या लोकांनी नेलं की खरंच संपत, भावना आणि सिद्धूने. पण हेलिकॉप्टरचा मात्र मोठा जाळ होतो. निलंबरी इकडे कधी आजीला सावरते तर कधी रेणुकाला. तेवढ्यात काही बायका पांढरी साडी नेसून येतात आणि रडत म्हणतात, भावना मॅडम गेल्या, आता आमची कोण काळजी घेणार, आमच्यासाठी कोण लढणार. रेणुका धावत जात म्हणते, काही पण बोलायचं नाही, असं काही झालेलं नाही, मला माहितीये ते तिघही परत येणार. निलंबरी म्हणते, आजी अहो लोक यायला लागलेत, सगळे पार्टीचे लोक येत आहेत, चला ना. आता रेणुकालाही म्हणते, आई लोक यायला लागलेत, तुम्ही दागिने काढा. रेणुका रडत म्हणते, मी असं काही करणार नाही, असं काही झालं नाही, मला माहितीये ते तिघं परत येणार. पण आता निलांबरी खुणवते आणि त्या बायका रेणुकाला पकडतात आणि दागिने काढत असतात. तेवढ्यात लक्ष्मी येते आणि म्हणते, हे काय चाललंय. निलांबरी म्हणते, काकू जे घडलं ते घडलं. लक्ष्मी म्हणते, मला माहितीये काही घडलेलं नाहीये, ते तिघं पण परत येणार. निलांबरीने हार आणायला लावलेले असतात. आता एक जण फोटो घेऊन येतो. श्रीनिवास म्हणतो, हे काय आणलंस. तो ताओ आता काही झालं तरी हे लागणारच. तेवढे सिद्धूचा मित्र येतो. लक्ष्मी म्हणते, बघ ना हे लोक काय करतायत, तू तरी सांग ना यांना, त्या तिघांना काही झालं नाही. तो काकू हेलिकॉप्टर जळून खाक झालं आणि त्यामध्ये हे तिघं होते. आता लक्ष्मी त्याच्या एक कानाखाली देते. श्रीनिवास तिला बाहेर घेऊन जातो आणि तो, लक्ष्मी अगं आवर स्वतःला, हे काय करतेस. तेवढ्यात ती बाई येते आणि म्हणते, मला माहितीये माझ्या काही मुलाचं झालं असतं तर मी पण हाच विश्वास दिला असता. लक्ष्मी म्हणते, हो ना मला माहितीये भावनाला काही झालं नाही, मी जानूच्या वेळेस पण हेच सांगत होते. ती बाई म्हणते, अहो पण तसं नाहीये, न्यूजमध्ये येतंय हेलिकॉप्टरचा जाळ झाला. ते आता लक्ष्मीला आत घेऊन जाते. लक्ष्मी बघते तर सिद्धू, भावना आणि संपतरावचा फोटो असतो आणि तिघांच्याही फोटोला हार घातलेले असतात. हे सगळं बघून निलांबरीला मात्र खूप आनंद होत असतो. आता काय न्यूज येणार, निलांबरी थोबाडावर पडणार की अजून काही. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.